पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा तिच्या नवऱ्याने गळावळून खून केला. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून देहूगाव परिसरात असणाऱ्या गाथा मंदिराच्या मागे फिरण्याच्या बहाण्याने पत्नीला घेऊन जाऊन तिचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. प्रतीक्षा जयदीप यादव वय वर्ष 21 असे खून झालेल्या विवाहितेचं नाव असून या प्रकरणी आरोपी पती जयदीप अर्जुन यादव वय वर्ष 30 याला देहू रोड पोलिसांनी अटक केली असून खून केल्यानंतर जयदीपने याने पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मोबाईल इंद्रायणीत फेकून दिले. या प्रकरणी आरोपीला 27 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील जयदीप यादव याने डिप्लोमा इंजिनिअरिंग केले होतं अशी माहिती समोर येत आहे. त्याचा प्रतीक्षा याच्यासोबत 2 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. वडिलांनी मुलीला MSc पर्यंत शिक्षण देऊन उच्च शिक्षित केलं होतं. जयदीप हा पुण्यात कामाला होता. 8 दिवसांपूर्वी जयदीप याने पत्नी प्रतीक्षा याला पुण्यात आणलं होतं. मात्र शारीरिक संबंध ठेवण्यास तिने नकार दिला. त्यामुळे त्याच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण झाला. तो राग मनात ठेवून गुरुवारी जयदीप याने पत्नीला देहू गावातील गाथा मंदिराच्या मागे फिरण्यासाठी नेलं. तेथे त्याने ओढणीच्या साह्याने प्रतीक्षा हिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीचा आणि स्वतःचा मोबाईल इंद्रायणी नदीत फेकून दिला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयित म्हणून पतीला ताब्यात घेतलं. त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला 27 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.